गुड इव्हनिंग फ्रेंड्स. आज आहे 5/1/2026. 7:39 झालेले आहेत. आज आपण भरपूर म्हणजे गोल्डमध्ये बँक निफ्टी, क्रिप्टोमध्ये सोलाना आणि कमोडिटीमध्ये क्रूड ऑइलमध्ये असे 4-5 वेगवेगळे ट्रेड केलेले आहेत. प्रत्येक म्हणजे ह्याच्यात ट्रेड केलेले, प्रत्येक सेगमेंटमध्ये ट्रेड केलेले आहेत. तर ते आपण एक्सप्लेन करणार आहे. त्याच्या आधी आपला हा व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आपल्या फ्रेंड्स अँड फॅमिलीला आणि पूर्ण व्हिडिओ बघा. जास्त मोठा नाही आहे व्हिडिओ. ठीक आहे. चला आपण सुरू करूया. गोल्डपासून सुरुवात करूया. तर गोल्डमध्ये आपण या कॅन्डलच्या ह्याला सेल सिग्नल आलेला आहे आपला 4 वाजून 30 मिनिटांनी. याच्या क्लोजिंगला आपण एंटर झालो. ही त्याची एंट्री प्राइस आहे, ही वाली. आणि त्याच्यावरती एक्झॅक्टली आपण इथे वरती आपण स्टॉप लॉस ठेवलेला. हा स्टॉप लॉस प्राइस आहे इथे. आणि टार्गेट आपण हा सपोर्ट झोन ठेवलेला. बट आता काय झालं मार्केटमध्ये आता मोमेंटम रिव्हर्सल आली. बट काही क्वांटिटी आपण इथे बुक केलेली. ते एक ह्या कॅन्डलचा लो पॉइंट आहे ना, इथे आपण हाफ क्वांटिटी बुक केलेली आहे. तरी पण हा प्रॉफिटमध्ये आहे आपला ट्रेड. आता जरी रिव्हर्सल झाला, स्टॉप लॉस हिट केला तरी आपला काही प्रॉब्लेम नाही. स्टॉप लॉस आपला 67 पिप्सचा स्टॉप लॉस आहे फक्त. त्यातल्या अर्ध्या क्वांटिटी आपण इथे बुक केलेली आहे. याचं रिझन की हो का, इथे बघा. इथे आपण किती 310 पिप्सचा आपण 310 पिप्सचा आपण हे इथे आपण बुक केलेली क्वांटिटी आणि हा स्टॉप लॉस खूप छोटा आहे. ठीक आहे. आता बँक निफ्टी बघूया. बँक निफ्टीमध्ये ह्या कॅन्डलच्या इथे आपल्याला सेल एंट्री आलेली आहेत. 11 वाजून 6 मिनिटांना आणि त्याच्यावरती एक्झॅक्टली आपण ह्या इथे ह्या झोनच्या वरती आपण स्टॉप लॉस ठेवलेला. हा स्टॉप लॉस आहे. ही एंट्री प्राइस आहे आपली आणि इथं आपण एक टार्गेट ठेवलेलं आहे. ह्याचं रिझन असं होतं, की इथे एक सपोर्ट आणि लो पॉइंट होता. ह्या कॅन्डलचा आपण इथे भरपूर वेळेने सपोर्ट घेतलेला. त्यामुळे हा इथे आपण टार्गेट बुक केलेलं आहे सगळं ऑल क्वांटिटीज. तर आपला 73.15चा स्टॉप लॉस होता. आपण त्याच्या अगेन्स्ट 302.85चा टार्गेट बुक केलेलं आहे. रिस्क रिवॉर्ड 4:14चा आपला बुक अचीव्ह झालेला आहे निफ्टीमध्ये. निफ्टीमध्ये आता बघा, निफ्टीमध्ये ह्या कॅन्डलच्या इथे लोला आपल्याला एक एंट्री आलेली आहे. इथे घेणार होतो, पण इथे आपला काय म्हणतात ना, सेटअप नाही झाला, त्यामुळे आपण नाही घेतलं. त्याचं रिझन तुम्हाला म्हणजे आता नाही, तुम्हाला ह्याच्यात ऑनलाईन आपण सेशन घेणार नाही, त्यात सांगणार आहे की इथं का नाही घेतलं. ह्या कॅन्डललाच का घेतलं. तर इथे आपण वरती स्टॉप लॉस ठेवला इकडे बघा. हां. 15.85 म्हणजे 15-16चा स्टॉप लॉस होता. त्याच्या अगदीच आपण 59-90 म्हणजे अल्मोस्ट 70 पॉइंट्स आपण टार्गेट घेतलेली इथे. सेम रिझन. ह्या कॅन्डलचा लो, ह्या कॅन्डलच्या इथे लो. आजचा लो लो पण हाच होता. त्यामुळे आपल्याला 70 पॉइंट ह्यात भेटलेले आहेत. त्यामुळे आज निफ्टीचा पण 100% ट्रेड आपला सक्सेसफुल झालेला आहे. बिटकॉइनमध्ये आता आपण काही ट्रेड केलेलं नाही. इथे आलेला ट्रेड आणि कॅन्डल खूप मोठी होती. त्यामुळे आपण हा अव्हॉइड केला ट्रेड. कोणते ट्रेड घ्यायचे, कोणते अव्हॉइड करायचे आणि खूप वेळा तुम्हाला बाय सेलचे सिग्नल दिसतायत. पण आपण कोणते घेतो, कोणते सोडतो ते पण आपण म्हणजे घेत नाही, ते पण आपण लाईव्ह सेशनमध्ये सांगणार आहे. तर आपल्या सगळ्या चॅनलला फॉलो करा म्हणजे तुम्हाला कळेल. आता हा आहे इथेरियम. इथेरियमचा आपण आता मगाशी ट्रेड घेतलेला आहे 5:30 5:51ला. ही पण कॅन्डल मोठी होती, पण स्टॉप लॉस बऱ्यापैकी होता. त्यामुळं इथं आपण एंटर केलेली आहे कॅन्डलच्या लोला. कारण की इथे भरपूर वेळा रिजेक्शन वीक चालेल. त्यामुळे इथे एंटर केलं आपण ह्या कॅन्डलच्या इथे. आणि परत इथे पण एकदा येईल रिटेस्ट केलं इथे आणि ते एक रेझिस्टन्स झोन झाला. त्यामुळे कन्फर्म झालं की सेल एंट्री आपले 100% आहे. त्यामुळे आपण ह्या ट्रेडला होल्ड पण केले. तर ह्यातल्या अर्ध्या क्वांटिटी आपण इथे बुक केलेले आहेत. ह्या कॅन्डलच्या लोला. ही कॅन्डल रिव्हर्सल झाली नाही. कॅन्डलच्या लोला आपण बुक केलेत. इथं हाफ क्वांटिटी बुक केली आणि राहिलेले रिमेनिंग आपण इथे ठेवलेत. म्हणजे ह्याचा पण रिस्क रॉड बघा 1:4.39 म्हणजे अल्मोस्ट 1:4 तर आरामात आहे आपला. ह्याचा पण इथेरियमला पण. सोलाना म्हणजे खूप सुंदर ट्रेड झाला आता. आता इथे झालं सेल एंट्री अजून एक आली. पण त्याच्या आधी आपण इकडे बघा. इथं एंटर केलेलं. पण सकाळीपासून मार्केटनं खूप खेळवलं. हो का इकडे 11-12ला इथे सेल एंट्री आली. परत इथे येऊन पण सेल एंट्री दिली. इथे पण दिली. खूप साऱ्या एंट्री दिली. पण आपला ऑलरेडी इथं ट्रेड झालेला चालू झालेलं. एंटर होतो आपण ट्रेडमध्ये. तर इथे त्याचा स्टॉप लॉस ठेवला ह्या कॅन्डलच्या वीकला. थोडा बफर ठेवून आणि आपण हा टार्गेट ठेवलं. इथे ॲक्चुअलमध्ये इथे आता 7:09 आपलं टार्गेट अचीव्ह झालं. हे त्याचं टार्गेट प्राईस होती. सगळ्या फुल क्वांटिटी आपण बुक केल्या. याचा रिस्क रिवॉर्ड आपला 1:6च्या वरती आहे. बघताय. त्याचबरोबर आज न्यूज होते. क्रूडमध्ये खूप चांगली मोमेंटम आली. कारण की आता यूएसने काय ते वॉरचं सिच्युएशन झाली त्यामुळे तर ते त्या ह्याच्यामुळं एक न्यूजमुळं आपण इथे ह्याच्यात पण केला क्रूडमध्ये पण. इंडियन मार्केटला आपण क्रूडमध्ये केलेलं आहे. म्हणजे M6ला क्रूड फ्युचरला बाय केलेला. ह्या कॅन्डलला क्रूड फ्युचरला इथे या कॅन्डलच्या हायला इथं बाय आलेला आपला. इथं बाय सिग्नलला आपण बाय केलेलं आहे आणि ह्या कॅन्डलच्या बरोबर हे लो आहे ना, ह्या लोच्या खाली आपण स्टॉप लॉस ठेवला थोडासा बफर ठेवून. हा याचा स्टॉप लॉस आहे आणि ह्याचा हे एंट्री प्राइस आहे आणि टार्गेट आपण हा ठेवलेला आहे बघा.
ॲक्चुअलमध्ये टार्गेटच्या जवळ आलेले, पण अजून काय टार्गेट अचीव्ह नाही झालेले. बट आपण स्टॉप लॉस ट्रेल करून ठेवला. म्हणजे आपण आपल्या क्वांटिटी इथे अर्ध्या बुक केलेल्या आणि काही इथे बुक केल्या, काही इथे आपण ट्रेलिंग स्टॉप लॉस केल्या बघा. स्टॉप लॉस ट्रेल केलेला आहे इथं ह्या ग्रीन लाईनला. जरी रिव्हर्सल झालं तरी आपला इथून घेऊन जाणार. म्हणजे आपला हा तर 100% प्रॉफिटेबल ट्रेड आहे. त्यामुळे आपण सगळ्या सेगमेंटमध्ये आज ट्रेड केलेले आहेत. बघू शकता. एखाद्याला क्रिप्टो करायचं आहे. क्रिप्टोमध्ये इंडियन मार्केट म्हणजे सॉरी क्रिप्टोमध्ये तुम्ही करू शकता. इंडियन ऑथॉरिटी, गव्हर्नमेंट रूल्स रेग्युलेशननुसार क्रिप्टो पण इंडियात लीगल आहे. क्रूड पण आहे. तुम्ही फ्युचर किंवा ऑप्शन्समध्ये करू शकता. क्रूड क्रूड आहे, नॅचरल गॅस आहे, भरपूर कमोडिटी सेगमेंट आहे, त्यात पण करू शकता. हां, हे गोल्ड वगैरेमध्ये पण तुम्हाला एखाद्याला करायचं त्यात पण करू शकता. करन्सी पेअर्स आहेत आणि त्याचबरोबर इंडियन मार्केट बँक निफ्टी तर आहेच आपली. ह्या 2. त्याच्यासोबत एवढे सगळे तुम्ही ट्रेड करू शकता बघा. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. 8 तुम्हाला चांगले-चांगले मोठे इंडेक्स ज्याच्यात लिक्विडिटी चांगली असते. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. ज्याला कोणाला शिकायचं असेल त्याने आपल्याला WhatsAppला मेसेज करा. आपल्या चॅनलला फॉलो करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या Telegram चॅनलला पण फॉलो करा. WhatsAppचं पण चॅनलला फॉलो करा. Instagramला फॉलो करा आणि जास्तीत जास्त आपल्या चॅनलला सपोर्ट करा. आपण अशी नवनवीन व्हिडिओ आणत राहणार आहे. ठीक आहे. थँक